मित्रांनो, कोणत्याही संख्येची बेरीज करा काही सेकंदामध्ये. तर बघूया ही ट्रिक्स नेमकी काय. जर कॅल्क्युलेट करत असताना 10 किंवा 10पेक्षा जर मोठी संख्या मिळत असेल तर एकक स्थानचा अंक हा या ठिकाणी लिहायचा आणि दशक स्थानचा जो अंक असेल त्यासाठी आपल्याला काट मारायचा आहे. म्हणजेच काय बघूया, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12. आता या ठिकाणी 12 आलेलं असल्यामुळं 2 माइंडमध्ये ठेवायचं आहे आणि एक काट मारायचं आहे आणि हा 2 पुढे कंटिन्यू करायचं आहे. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10. या ठिकाणी काट मारला. काट मारल्यानंतर पुढे संख्या नसल्यामुळं 10चा या ठिकाणी 0 घेतला. ओके. त्यानंतर आपण लक्षात येऊया की एकक स्थानामध्ये 2 रेषा असल्यामुळे या ठिकाणी 2 कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. बरोबर. 12साठी आपल्याला माइंडमध्ये ठेवायचे 2 आणि या ठिकाणी काट मारली. मग या ठिकाणी 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9. या ठिकाणी 90 झाले आणि या लाईनमध्ये किती काट मारलेले आहेत म्हणजे रेषा मारलेले आहेत 1. मग या ठिकाणी